गणपती बाप्पा। हॅलो गाइस, कशा आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही मस्त असाल आणि असेच मस्त राहा। तर माझं नाव शुभम शिरदलकर आणि हा माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि मी आणि माझी बायको चालली आहे पुण्यातून मालवणला। तर आम्ही चाललो आहे 2 दिवसासाठी। आज आहे फ्रायडे, वाजलेले आहे 8:30 आणि आमची 10ची गाडी आहे। सो मी हा खूप फास्ट व्हिडिओ बनवत आहे। आम्ही पॅकिंग केलेलं तुम्ही बघू शकता। ही माझी बॅग, ही एक ऐश्वर्याची बॅग आणि ही महत्त्वाची बॅग म्हणजे तिचं मेकअपचं सामान, ते मॅन्डेटरी लागतं कुठे जाताना। तर ऐश्वर्या किती जण आहेत टोटल तुझ्या ऑफिसची? 15 जण। तर ह्याची कलिग्स आहेत 15 जण तरी आहेत ऑलमोस्ट। तर आम्ही आता निघणार आहे। मी आता राहायला वानवडीमध्ये आहे। वानवडीतून आम्ही जाणार आहे हडपसरला, कारण की हडपसर आम्ही एक पॉईंट डिसाईड केलेला आहे। तिकडनं आमची गाडी निघणार आहे। तर तिकडनं गाडी निघणार आणि तिकडनं आम्ही पोहोचणार आहे मालवणला, देवबागला, जो की महाराष्ट्रामध्ये मोस्ट फेमस बीच। फॉर एक्झाम्पल तो स्कुबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्ससाठी खूप फेमस, म्हणजे खूप फेमस आहे तो। जास्त करून लोक त्यासाठी तिकडे जातात। तर आम्ही तिकडे जाणार आहे। जास्तीत जास्त मालवण आम्ही काही डिस्कवर करायला प्रयत्न करू आणि तुम्हालाही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल, तुम्हाला कधी जाऊसं वाटलं तर ते तुम्हाला खूप व्हिडिओ हा इम्पॉर्टंट ठरेल आणि तुम्हाला सोयीस्कर पडेल, खूप म्हणजे खूप सोयीस्कर पडेल। राहण्यापासून कुठे चांगलं बेस्ट जेवण भेटतं आणि वॉटर स्पोर्ट्सचे सर्व डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कव्हर करायचे प्रयत्न करेन। तर भेटू आपण थोड्याच वेळात। तो फायनली आम्ही चाललेलो आहे, आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे। चला येतो। आमची शेजारची आजी आहे। हाय करा ते काय आमच्यावर लक्ष ठेवून असतात, काय अडी अडचणी आली तर आमची मदत करतात। तर आजी येतो 2 दिवसांनी भेटू आपण परत लगेच। ते आताच ठेवली झाडं वगैरे, आताच ठेवली, पावसाळी वातावरण नाही। राहू दे काय नाही होते एवढं। चला येतो 2 दिवसांनी। बाय बाय। हो चला बाय। सो फायनली एकदाच निघालेलो आहे। सो नमस्कार, हे आमचे दादा आहेत, विनोद दादा। हे आम्हाला घेऊन जाणार आहेत मालवणला। तर मला एक सांगू शकाल तुम्ही की आपला रूट काय असेल आता मालवणला जाण्याचा? सातारा कराड। म्हणजे आपण कोकरूड मार्गे जाणार आहे का? कोल्हापूर कोकरूड मार्गे नाही, मलकापूरच जाणार आहे। मलकापूरचं डायरेक्ट रस्ता येईल पण रोड जातो, मला याच्या रूटने जाणार आहे आपण। राजापूर हे नाही का? राजापूर होते। ओके, तर आम्हाला जाणार तरी आपण किती वाजेपर्यंत? इथून निघण्यावर आहे आता तुम्हाला सांगतो, आता 10चा टायमिंग होता, 11 झाला। चला हे सर्व हे करून 11 वाजतील। 7-8 तास लागतील। 8 तास लागतील, म्हणजे तरी 7 धरून नका, 7-8 वाजतीलच आपल्याला। ओके चालेल, चला मग भेटू आपण परत मध्ये। ओके चला बाय बाय। हॅलो एव्हरीवन, तर तुम्ही आता पाहू शकता की आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत या प्रवासासाठी। तर हे माझे फ्रेंड्स आहेत आणि हे आमचा जवळजवळ 1.5 वर्ष प्लॅन चालला होता कोकण ट्रिप करायचा। तर तो आत्ता जाऊन सक्सेसफुल झाला आहे आणि बघूया आपण किती धमाल करतोय ते। सो फायनली आम्ही देवबागला पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की इथला नजारा कसला खतरनाक आहे, एक नंबर आहे। म्हणजे असं वाटतं इथून जाऊच नाही। बघा तुम्ही पण किती छान वाटतंय। आणि ह्या इथे रूम आहेत, आम्ही एकूण 15 जण होतो ड्रायव्हर धरून। सो आम्ही 3 रूम बुक केल्या होत्या आणि जेवणाचं वगैरे सगळं तिथेच आहे। फ्रेशन अप झाल्यानंतर आम्ही बीचवर गेलो होतो, तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं। आधी भिजलो वगैरे आणि नंतर अगदीच कंटाळा आला म्हणून एकमेकांच्या अंगावर वाळू फेकत राहिलो होतो। सो बीचवर एन्जॉय करून झाल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही एका हॉटेलला जेवायला गेलो होतो। तिथे आम्हाला कोंबडा दिसला, मस्त छान असं, नाही म्हटलं तरी एक। हॅलो, तर आज आम्ही इथे आलेलो आहे सीताई या हॉटेलमध्ये
जेवायला. आता आमचं जेवण बनत आहे, तोपर्यंत आम्ही इथे टाइमपास करायला आलो आहे. हा व्ह्यू आहे त्या हॉटेलच्या बॅक साईडला. तर तुम्ही बघू शकता किती छान रम्य असं वातावरण आहे हे. ऐश्वर्या, कसं वाटतंय तुला इकडे मालवणला येऊन? मालवण हे माझ्या मामाचं गाव आहे. तर मी काही दरवर्षी येते, मला काही इथे मस्तच वाटतं. आणि हा माझा नवरा बघा किती मस्त एन्जॉय करत आहे, परिसराचा आनंद घेत आहे. मस्त असं वातावरण आहे, छान वाटते. तुम्ही पण बघू शकता किती छान असं आहे. तर त्यानंतर आमचा रात्रीचा प्लॅन बिर्याणी बनवायचा झाला होता. सो निकिताने बिर्याणी बनवली होती. 2 बिर्याणी बनवले होते, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. सो मस्त बिर्याणी बनवली होती तिने पण. तुम्ही पण बघू शकता. इथे आता मी हा टोप आहे त्याला मी प्लॅस्टिक लावत आहे, कारण आमच्याकडे वरती झाकण नव्हतं ठेवायला. सो मी प्लॅस्टिक लावत होते. हे पाहू शकता तुम्ही. तर हा बघा महेश आता बिर्याणी खात आहे. काही कारणामुळे त्याने आदल्या रात्री बिर्याणी खाल्ली नव्हती. सो तो कालची बिर्याणी आज सकाळी खात आहे. आता होणार नाहीये, कारण विंडचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे पॅरासेलिंग बंद करण्यात येईल, कारण सेफ्टी फर्स्ट आहे. त्यामुळे पॅरासेलिंग होणार नाही. आता फक्त स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्टचे 3 गेम, जेट स्की, बनाना बंपर आणि स्कुबा डायव्हिंग हे गेम होतील. ॲक्च्युअली याचा रेट जास्त आहे, पण मोठा ग्रुप असल्यामुळे मी ह्या सगळ्यांचे 800 रुपये घेतले पर पर्सन. स्कुबा आणि वॉटर स्पोर्टचे 800 रुपये घेतलेले आहे. पहिलं वॉटर स्पोर्ट करणार, नंतर यांना स्कुबाला आपण घेऊन जाऊ सिंधुदुर्ग फोर्टच्या इथे. ओके. आणि मला पर ॲक्टिव्हिटी जर टायमिंग वगैरे मेन्शन करा. स्कुबा डायव्हिंग हा पाण्यामध्ये ॲक्च्युअल पॉईंट जो असतो तो कव्हर केला जातो. टायमिंगवर नसतं. 5 ते 7 मिनिटाची डाईव्ह असते आणि 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ असतो. आणि किती फूट खालती नेणार? 10-12 फुटापर्यंत जाणार पाण्याची डेप्थ नुसार. कारण आता लो टाईड होत चाललंय वॉटर. मॉर्निंगला हाय होतं, आता लो टाईड होत चाललंय. आणि वॉटर स्पोर्टचे हे राईड असतात, ते टायमिंगवर नसतात, जस्ट राईड असतात. काही ठराविक अंतरावर राईड असतात. जेट स्की, बनाना बंपर, एवढं राईड आहे वॉटर स्पोर्ट आणि स्कूब. ओके, गॉट इट. ठीक आहे, चालतंय. आणि तुमचं नाव कसं? आणि माझं नाव मिलिंद गावकर आहे. मिलिंद आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे ओशन डाईव्ह स्कुबा डायव्हिंग. ओशन डाईव्ह, बंदर जेटी, मालवण, सिंधुदुर्ग फोर्ट. हा तुमचा फिक्स रेट आहे की कसं काय? नाही, हा रेट फ्लेक म्हणजे कमी जास्त होता. जसं सीझन वाईज रेट जास्त होतं. आता ऑफ सीझन असल्यामुळे थोडा रेटमध्ये डिस्काउंट करून. म्हणजे बल्कनी लोक आलीच समजा ग्रुपनी वगैरे, तर तुम्ही डिस्काउंट देता? डिस्काउंट 100% देतो डिस्काउंट. 10-15-20 लोक असले तर डिस्काउंट आम्ही. तर मी काही काम करतो, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओमध्ये मेन्शन करतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करतो. कोणाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करते. आणि फक्त एक माझी रिक्वेस्ट आहे, त्यांना थोडा ॲडिशनल डिस्काउंट द्या आणखीन काहीतरी. ओके, ठीक आहे. आमच्या रेफरन्सने आले. ओके, तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 7666157637. ओके. आणि व्हॉट्सअप नंबर आहे 8806109707. ओके. आणि मला अजून एक सांगा की आता आपण एवढे सर्व चाललोय, किती वेळ लागेल सर्व ॲक्टिव्हिटी? अराउंड 2 hours जाईल. 2 hours जातील. हो, 2 तास जातील ह्याच्यामध्ये सगळं करून यायला. ओके, चालेल. चला मग भेटू आपण. आता सर्व एकत्र जात आहे. बघूया आता किती मजा येते. बोला गणपती बाप्पा. कसं वाटतंय तुला? एकदम मस्त मस्त ऑसम. कसं वाटतंय रे सनी? छान वाटतं खूप. आणि आमचा किल्ला पाहून झालेला आहे. तर आता आम्ही जातोय राईड्स करायला. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, जेट स्की आणि कुठले बनाना राईड्स, बंपर राईड्स, अजून राईड्स आहेत. तर लेट्स गो.
आता आम्ही लास्ट टाइम आम्ही केलेलं तर देवबागला केलेलं, देवबाग तारकर्लीला वॉटर स्पोर्ट्स केलेलं. तिकडचा पॅकेज थोडा जास्त असतो, 2100 किंवा 2200ला पर पर्सन. आम्ही आता इन्क्वायरी केली होती, तर आम्हाला 1000ला त्यांनी सांगितलं. 1000मध्ये सर्व फॉर एक्झाम्पल स्कुबा डायव्हिंग, जेट स्की, बंपर राईड, बनाना राईड, जे काही अजून ॲडिशनल राईड्स असतील ते आम्हाला इन्क्लूड करून देणार होते. आता एक भेटलं आम्हाला एकदा, तिने आम्हाला त्याची पण मी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओ टाकली की ते आम्हाला 800मध्ये सर्व इन्क्लूड करून देणार आहेत. तर बघू आता आमचा त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा असतो. बघितलं नाही काय नाही चालू केलं. एक नंबर वाटलेला आहे. उठ अरे उठ. कसं वाटलं? बघ ना. ओके खोल पाण्यात आपले नका करू, खोल नको पाणी. बघ चला तरी सुद्धा तेवढाच उभं राहावं. शेवटी आलाय म्हणलं पकडा अरे मला वाटलं तो मंडल नाही, तो मला वाटलं मंडल कोर्टमध्ये बसला. बसू नका, फक्त मला खाली दाबते वरती स्कुबा डायव्हिंग एक ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. प्रत्येक ॲडव्हेंचर स्पोर्टचा एक गोल्डन रूल असतो. तसा स्कुबा डायव्हिंगचा पण एक गोल्डन रूल आहे. एव्हर होल्ड युअर ब्रीथ. तुम्हाला तुमचा जो श्वास आहे हा रोखून नाही ठेवायचा. कंटिन्युअसली तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा आहे. हा मास्क दिसतोय, हा मास्क लावल्यानंतर तुमचे काय होतं, डोळे आणि नाक बंद होतं. डोळे आणि नाक बंद झाल्यामुळे काय होईल, तुम्हाला सफोकेशन फील होणार, साथ गुदमरल्यासारखं वाटतं. कशाला? कारण आपल्याला नॅचरली सवय काय, नाक क्लोज झालं तर तुम्हाला सफोकेशन फील होतं. त्याला अवॉइड करायचं आणि कंटिन्युअसली तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा. तोंडाने घ्यायचं, तोंडाने सोडायचं. आता सरफेसवर आपण हे नुसतं अंडरवॉटर आपण ब्रीथ करण्यासाठी याचा डिव्हाइसचा यूज करतो. त्याला बोलतात डिमांड वर. तुम्ही जेवढी एअर डिमांड करणार तेवढी एअर ह्याच्यातनं फ्लो होते. ह्याच्यातनं कंटिन्यू एअर फ्लो नाही होत. तुम्हाला ह्याच्यातनं श्वास खेचून घ्यायचा असतो आणि ह्याच्यातनं सोडायचा. हा तो टँकला कनेक्ट. ओके, हा पोर्शन दिसतोय रबरचा. आतला जो पोर्शन आहे हा नॉर्मली टीप मध्ये बाईट करून ठेवायचा, दातात चावून पकडायचा आतला पोर्शन. आणि साईडची जी ग्रीप आहे टीट आणि लिफ्टच्या गॅप मध्ये आहे. टीट आणि लिफ्टच्या गॅप आणि तुमची लिफ्ट जी आहे त्याच्यावरती ओ शेप मध्ये पाऊट करून ठेवायचं. बोट आहे ओ शेप मध्ये पाऊट करून ठेवायचे. आणि जसं आपण स्ट्रॉने ज्यूस सक करतो, ज्यूस पितो, तसं याच्यातनं एअर सक करायचे आणि ह्याच्यातच सोडायचे. लेडीज तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे, सेल्फी पाऊट करून ठेवा. ओके, आणि ह्याच्यातनं श्वास घेतो घ्या आणि ह्याच्यातच सोडा. तुमच्या एअर सोडता त्या बबल्स वर ह्याच्यातनं बाहेर घ्या. रिटर्न टँकच्या आत जात नाही.
तर घाबरा स्विमिंग कोणाला येतं? ज्यांना पण स्विमिंग येत नाही चांगली गोष्ट आहे, पण स्कुबा डायव्हिंग साठी स्विमिंगची गरज नाही, लक्षात ठेवा. ज्याला नाही येत आहे तेच चांगलं आहे. कारण स्विमिंग करतात तेव्हा काय होतं, आपण ब्रीथ होल्ड करतो. स्विमिंग करायची नाही, प्रत्येकासोबत एक माणूस असणार, तो तुम्हाला घेऊन जाणार, तो तुम्हाला घेऊन येणार. स्विमिंग बिलकुल करायची नाही. आणि जसं आता आपण वरती बोलतो तसं पाण्याखाली बोलू शकत नाही. पाण्याखाली बोललो तर काय होणार, लिप मुवमेंट होणार. जर तोंडात पाणी जाईल तर आम्ही बोलण्यासाठी हँड यूज करतो. मी किंवा माझा कोणी पण टाइम असतो किंवा ड्रायव्हर तुम्हाला अंडर वॉटर हवाला जर काय विचारत असतो हवाला, हा तुमचा क्वेश्चन आहे, आर ओके, तुम्ही ठीक आहात का? तुम्ही ठीक असाल तर सेम असंच आन्सर करा. आहे हा तुमचा रिप्लाय असंच द्यायचा. ओके, आय टेक मी अप वरती येण्यासाठी, ओके, आणि आय टेक मी डाऊन. ओके, आम्ही सडनली कोणाला डीप घेऊन जात नाही. नॉर्मली डेपवर ठेवतो, व्हिडिओ काढतो, जो कम्फर्टेबल असेल त्याला खालती घेऊन जातो. आता कधी कधी काय होतं, तो पॅनिक सिच्युएशन मध्ये त्याला फोर्सफुली आम्ही खालती न त्याने तोंडातलं काढलं तर पाणी पिणं. ओके, त्याच्यामुळे आम्ही तुमचा सेफ्टी फर्स्ट पकडतो, जो कम्फर्टेबल असेल त्याला खालती घेऊन जातो. दुसरी गोष्ट, पाण्याच्या खालती गेल्यानंतर ओके असाल असाच रिप्लाय कर. असं बेस्ट दाखवला तरी ड्रायव्हर वरती घेऊन येतो आणि एकदा वरती आलं तर परत खालती नेणार नाही. अप डाऊन तुमच्या बॉडीवरती प्रेशर चेंजेस करत नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यांना वन टाइम अटेम्प्ट आहे. एकदा तुम्ही सीडीवरनं उतरलात करून या. आणि सगळ्यांना तुम्हाला रील स्टोरीसाठी व्हिडिओ पाहिजे. जो पाण्याच्या खालती जाईल थांबेल त्याचीच व्हिडिओ बनते. जो पॅनिक होऊन रिटर्न होतो त्याची व्हिडिओ बनत नाही. मुळे होतं. ते पाण्यात परत समजवलं जाईल. चांगलं तोंडात पकडलं दातात तोंड पकडलं बोटाने बोलते मध्ये पाऊस पडणार आणि तसं प्रॉडक्ट आणि ओके असाच रिप्लाय करा. आणि तुमची सगळ्यांची सिंगल सोलो व्हिडिओ तुमच्या पॅकेजमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. पाठवून दिले ऐश्वर्या अरे भाऊ चल ऐक ना शुभम, हे फक्त केकच क्लिक करू ना. आधी इथे पकडून ठेव. जास्त खोल नाही आहे आणि जेवढं जे पाणी आहे ना ते लय सफिशियंट आहे स्कूबाचं. जास्त पाणी जात नाही ना मला तेवढाच प्रॉब्लेम आहे. बस तिथल्या तिथं दाखवतात वाटतं सगळं. तर आता आम्ही आलेलो आहोत दांडी बीचला. तिथे आमचा फिश घ्यायचा प्लॅन ठरला आहे, कारण की आज रात्री आम्ही फिश घेऊन जाणार आहे आणि हॉटेलला देणार आहोत, तर ते आम्हाला जेवण बनवून देणार आहेत. सो आम्ही फिश नेत आहोत आत्ता. आणि तसंच आमची बॅटरी पण गोप्रोची खूप कमी आहे, तर याच्या पुढे मला नाही वाटत आमचे व्हिडिओज होतील असं. सो आता जेवण झाल्यानंतर रात्री आम्ही आमचा परतीचा प्रवास करणार आहोत, देवबाग टू पुणे. ओके बाय. हॅलो ऐक ना, हॅलो रिक्षा ग्रुपवर बघ. काय घेतलं नंतर नाही नाही कसा वाटतं हा? 50 रुपयाला वाटतं. होय होय सुके मच्छी आहे ना, 50 रुपयाला वाटा आहे. एवढा मोठा शेर आहे, वर घाललाय. ऐश्वर्या तुला घरी नेलं घ्यायचं आहे, घे माहितलं आपल्याला. ऑनलाईन घेता पैसे घे ना ऐश्वर्या. लाईव्ह लोकेशन पाठवलं ठीक आहे आपल्याला.
ते टाका, दुसऱ्या वाटाणा तेवढंच टाकायचं. दाबून घ्या, दाबून करा. ह्या कसं आहे? 100 जरा कमी करा. 100 काय नाही, 100 नाही, 100 बघ केवढे आहे. बघा केवढे भरले ते बघ. आता आम्ही परत येणार नाही. या परत एवढं नाही येणार हो आम्ही. डायरेक्ट मे मध्ये. आम्ही महिन्यात तेव्हा लाट येणार. या आम्ही पण आहे कोकणातले, रत्नागिरीचे आहे आम्ही काकी. एवढी पिशवी मोठी भरून काकीने आम्हाला दिलं नाही 100 रुपयात. तीन जातात ते. काकी तुमचं नाव कसं? हा नाव कसं तुमचं? काय ओके ओके काकी थँक्यू सो मच. हे बघा एवढी मोठी पिशवी भरून दिलं ना आम्हाला 100 रुपये. राहू दे एवढी मोठी पिशवी भरून दिलं मला बघा काकी द्या. ऐक ना चिंगड्या घेऊया. चिंगड्या म्हणजे प्रॉन्स. त्याचं काय बनवायचं? तू नाही खाल्लंस कधी? प्रॉन्स खाल्लं काय बनवायचं? काय काय पाहिजे? प्रॉन्स फ्राय करूया स्टार्टरला. ठीक आहे. काय पाहिजे? थोडी ती अख्खी पाहिजे होती मला. ही अशी नको. हे काय ना चिरलेली आहे. काय ऐश्वर्या हे पटकन आवर आपल्याला मेन म्हणजे ते सामान घ्यायचंय. ठीक आहे जीपे करून टाक त्यांना पटकन. किती झाले आता 190. आणि काहीतरी घ्या बघ मी एकदम कंट्रोल घेणार. थँक्यू सो मच तुम्ही आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.